गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे. सो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खूप जास्त उन्हाळा आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असेल आणि माझी व्हिडिओ बघत असेल. तर आजचा जो व्हिडिओ आहे, मी चालली आहे वाशीला, म्हणजे माझ्या मम्मीकडे. तर हा तिकडचा व्लॉग आहे. मी सुट्टीसाठी गेली होती. तर तिथून आल्यानंतर मी काही व्लॉग टाकलेला नाही. तर त्याच्यानंतर माझा हाच व्लॉग आहे. तर मी आता पोचले आहे वाशी हायवेला. आणि हा जो सीन आहे तो वाशी हायवेचा आहे. तर आम्ही कॅब बुक केली होती, कारण मला सायकल घेऊन जायची होती. सायकल दिसत असेल तुम्हाला लाल कलरची. जस्ट आम्ही पोचलो, जेवण वगैरे थोडीशी झोपलो होतो. तर माझी फ्रेंड आहे, ती जाणार होती दुसऱ्या दिवशी गावी. सो तिला भेटायसाठी आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो. आणि तिथे गार्डनमध्ये मुलांसाठी खेळायला म्हणून आम्ही तिथे भेटलो. म्हणजे ते खेळतीलही आणि आम्ही थोड्याशा गप्पा पण मारू. सो मुलं खेळायला लागलेले आहेत, आम्ही भेटलेलो आहेत. आणि टायमिंग झाला होता अराऊंड 5 वाजले होते. तर मी तिथून निघाली होती 1ला, 11 वाजता निघालेली. तर त्याच्यानंतर घरी येऊन वगैरे फ्रेश वगैरे होऊन थोडासा एन्जॉय केला, झोपलो जेवण वगैरे. आणि नंतर मग लगेच उठून आम्ही आलो होतो गार्डनला. तर इथे तुम्हाला दिसेल, ही माझी मैत्रीण आहे. 2008च्या पण आधीपासून आम्ही फ्रेंड्स आहोत. आम्ही 4 जणी आहोत. तर बाकीच्या दोघी जॉबला आहेत सध्या, आणि ही पण असते आता. तर ही पण इथून गेल्यानंतर गावी असते, त्याच्यामुळे तिचं पण जॉईनिंग होऊन जाईल गावी गेल्यानंतर. सो आम्ही मस्त असा नाश्ता केला, शेवपुरी वगैरे खाल्ली. आणि घरी येऊन बघतो तर काय सरप्राईज आम्हाला भेटली आहे, पाणीपुरी. तर आज बनवली होती मम्मीने, वहिनीने आमच्या पाणीपुरी. सो मस्त असा पाणीपुरीचा बेत होता. आणि सर्व जो व्हिडिओ आहे ना, 3-4 दिवसाचे जे शॉर्ट्स मी घेतलेले आहेत ते सर्व एकाच व्लॉगमध्ये टाकलेले आहेत, तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे दोघं मस्त असे खेळत आहेत. तर हे दोघं जण मस्त असे खेळत होते. आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 2-3 दिवस पहिले ह्या दोघांना जरा म्हणजे ॲडजस्ट व्हायला, म्हणजे खेळत नव्हता पण आता नंतर खेळायला लागला त्याच्यासोबत. जेव्हा आमची जाण्याची वेळ आली, म्हणजे 1 वीक होतो आम्ही तिथे, तर रिटर्न जाण्यापर्यंत. सो मस्त असं हे दोघं खेळत होते, एन्जॉय करत होते. आणि तिकडे गेल्यानंतर थोडासा खूप आळशीपणा येतो. सो विचार केलेला त्याच्यातलं तर काहीच केलं नाही मी. फक्त सकाळी संध्याकाळी झोपणे एवढंच काम आम्हाला गेल्यानंतर. आणि आमची आरू मस्त अशी खेळते बघा किती. मोबाईलची स्क्रीन बघून तिला खूप आनंद होतो की आपला व्हिडिओ काढते कोणतरी, काहीतरी फोटो काहीतरी चालू आहे. तर ती ॲक्शन मस्त देते आणि गाणी पण छान बोलत असते. आलू 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 माझं आलू, आले माझं आलू. आणि माझे पप्पा गेले होते, एकादश होती, पंढरपूरला. तर नदीवरती इंद्रायणी नदी आहे तिथली. हे जे फोटो आहेत, व्हिडिओज त्यांनी टाकले होते आमच्यासाठी. तर मी एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवली आहे. एवढं जास्त रखरखीत ऊन आहे गावी, पण एकादशीला सर्व भाविकांची गर्दी असते सर्वीकडे. जशी इंद्रायणीच्या काठी आहे बघा. पाणी नाही आहे बिलकुल, पण जे नदीच्या आतमध्ये जे पाणी आहे तेवढंच आहे. बाकी जेव्हा पूर येतो नदीला, म्हणजे पावसाळ्यात, हे जे उभे आहेत ते सगळं काही पाण्याने पूर्ण भरून जातं. आणि जे जे मध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराची फक्त टोकं राहतात. एवढाच जास्त पाऊस पडतो दरवर्षी. आणि या वर्षी अजूनपर्यंत पाऊस नाही. तर तिकडचं दृश्य बघू शकता तुम्ही कसं आहे. आमचे पप्पा गेले होते, मी जेव्हा गेली होती तेव्हा त्यांनी फोटोज टाकले होते. तर आम्ही हे व्हिडिओ बघूनच आम्ही दर्शन घेतलं तिकडचं, कारण ही एकादश मोठी होती आणि खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा आम्ही गेलो होतो आमच्या इथल्या जवळच्याच इनॉर्बिट मॉलमध्ये. कारण आम्ही तर खूप मॉलमध्ये गेलो होतो, पण ह्या दोघांना मी जास्त काही मॉलमध्ये कधी नेलंच नव्हतं, कारण तसा काही योगच नव्हता आला. तर आता गेलो होतो, जरा ह्या दोघांना पण कळत होतं. जयला पण खेळायचं होतं आणि वृद्धीला पण दाखवलं नव्हतं मी, त्याच्यामुळे दोघं पण एवढे एन्जॉय करत होते ना, खूप मजा केली त्यांनी.
मॉलमध्ये जराशी खेळले, वरती पण आहे खूप साऱ्या गोष्टी तिथे खेळायला होत्या. आणि इथे आपण आपल्या मोबाईलचं स्कॅन केल्यानंतर आपल्याला फ्रीमध्ये होतं हे सर्व खेळायला मुलांसाठी. तर खूप जास्त मुलं खेळली, आम्ही पण भरपूर एन्जॉय केला. आणि आम्ही आलो होतो असेच बरेच दिवसानंतर मी आली होती. खूपच दिवस झाले मी आली नव्हती, वर्ष म्हणजे. कारण मी मुले झाल्यापासून मला वाटतं मी ऑर्बिट मॉलमध्ये आलीच नव्हती एकदा पण. तर सो म्हणलं चला आता आपण पण जाऊया आणि मुलांना पण घेऊन जाऊया. सो खूप मजा केली मस्त आम्ही. आणि जैनेश या गाडीमध्ये बसला होता. या गाडीमध्ये तो उतरतच नव्हता. त्याने 3-4 नाही म्हणलं तर 6 राऊंड मारले असतील याचे. तर आम्ही डबल त्याला पुन्हा मानून बसवलं होतं, कारण खूप रडत होता. त्याला ती गाडी सोडायचीच नव्हती. खूप वेळ तो गाडीमध्ये बसला आणि एन्जॉय पण केला. त्याला असं वाटत होतं की आता गाडी तशीच तो घरी घेऊन जाणार आहे चालत. पण छान मस्त वाटत होत्या या गाड्या. रेंट वरती तिथे होता मुलांना खेळायसाठी. कारण सर्वजणच कसं ना म्हणजे जागेचाही प्रॉब्लेम असतो, काही काहींना घेण्याचा पण प्रॉब्लेम असतो. या गाड्या तेवढ्या पुरतेच यूज होतात, नंतर त्या गाड्या ठेवायच्या कुठे. मुंबईमध्ये आपल्याला घरच आपली लहान असतात ह्या. सो बघा त्याच्यानंतर त्याने दुसरी गाडी चेंज केली. नंतर हे दुसऱ्या गाडीमध्ये पुन्हा बसला, रडत होता खूप, म्हणजे म्हणून आम्ही दुसऱ्या गाडीत पुन्हा बसवलं. आणि इथे माझी वहिनी आणि केलेले होते ऑर्डर ठेवून आल्या होत्या. आम्ही वेट करत होतो ऑर्डरचा, पण ऑर्डर येत नव्हती. आणि आल्यानंतर आम्ही थोडा वेळ असा गप्पा मारल्या. तर आमची आरू शांत बसत नव्हती. सगळ्यांची मस्ती चालली होती, ती पण पहिल्यांदाच झाली होती मॉलमध्ये. त्यामुळे ती हसत होती, ती मला बघून हसते. छान. नंतर आमचं अधिक मास होता. बहिणीने आमचं अधिक मास केलं होतं. म्हणजे आमचे सर्वांचं अंशवण करून सर्वांना आहेर म्हणजे आमच्यासाठी गिफ्ट दिले होते. तर जैनिशचं पण केलं होतं. जैनिश खूप घाबरत होता. तो विचार करतोय नक्की काय आहे. बुद्धीचा, माझं, मम्मी पप्पांचं, आमच्या सगळ्यांचंच केलं होतं. आणि ही आहे माझी मम्मी आणि माझी वहिनी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर आणि त्याच्यानंतर मम्मीचा बर्थडे होता. मी त्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो टाकलेला नव्हता. तर बघूया पुढे मी टाकेलच. आणि माझा भाऊ आहे, माझे पप्पा आहेत. आम्ही या सगळ्यांनी मस्त असे 10 दिवस तिकडे एन्जॉय केले. आणि जैनेश बघा, त्याला अजूनही त्या झोक्यामध्ये बसायचंय. त्याला असं वाटतं की मी अजून छोटाच आहे. बाळाच्या पाळण्यामध्ये तो अजून पण खेळतो. असंच होता आमचा हा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि मस्त मस्त कमेंट करा. आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.